पळसगावमध्ये कायद्याचा धाक कमी झाला का? दिनांक 2 मे रोजी दुपारी अंदाजे 11 वाजण्याच्या सुमारास ग्रामपंचायत समोर असलेल्या चौकात गौंड मोहल्ल्यामध्ये राहणारा रुपेश उईके वय 28 वर्षे या व्यक्तीने किरकोळ वादातून 2 व्यक्तींना बेहोश करून बेदम मारहाण केली आहे। स्थानिक नागरिकांनी हा संपूर्ण मारहाणीचा प्रकार आपल्या डोळ्यांनी बघितला, पण सोडवायला कुणीच जात नव्हतं, कारण जो सोडवायला गेला त्यालाच हा रुपेश उईके मारहाण करीत असतो। इतकी दहशत त्याने गावात तयार केली, त्याच्यावर गुन्हे दाखल असून तो पोलीस कारवाईला अजिबात भीत नाही, त्यामुळे त्याची हिंमत वाढली होती। त्यामुळे मार खाणारे 2 व्यक्ती पूर्णपणे मूर्छित पडून होते। त्यापैकी एक व्यक्ती पळसगाव आणि दुसरा व्यक्ती हा चारगावचा व्यक्ती असल्याचं समजले। पळसगावमध्ये कायद्याचा धाक कमी झाला असून पोलीस प्रशासन फक्त गुन्हा दाखल करून सोडून देत असल्याने गावगुंडांची हिंमत आणि मनोबल वाढत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटत होत्या। 15 दिवसांअगोदर याच रुपेश उईके एका मुलाला विटा आणि दगड जे हातात मिळेल त्या वस्तूने बेदम मारहाण करत होता, पण सिंदेवाही पोलीस प्रशासनाने गुन्हा नोंदवून सोडून दिल्याने या व्यक्तीची हिंमत वाढली। आपलं कोणी वाकडं करू शकत नाही असा समज निर्माण झालाय, त्यामुळे तो गावात आपली गुंडगिरीप्रमाणे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय असे स्थानिक नागरिक म्हणत होते। आजच्या मारहाणीच्या प्रकाराला नागरिकांनी सिंदेवाही पोलीस प्रशासनाला जबाबदार ठरवले। गावातील शांतता भंग करून गुंडगिरीप्रमाणे दहशत निर्माण करणाऱ्यांवर नुसते गुन्हे दाखल करून चालणार नाही, तर पोलिसी खाक्या काय असतो हे दाखवणं अत्यंत गरजेचं आहे। तेव्हाच कुठेतरी कायद्याचा धाक बसून पोलीस प्रशासनावर विश्वास बसेल। जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी सुनील गेडाम, मुख्य पत्रकार। Subscribe now and press the bell icon.